जे काही सिनेट बिनेट होतं ते आम्हीच करत होतो. आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळून चुकलं असेल की हे जे कोण आपल्याकडे आलेले आहेत यांचं किती कर्तृत्व होतं. आणि सरकार इतकं घाबरलं होतं की ते निवडणुका घ्यायला तयार नव्हतं. 2 वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत. अनेक वेळा कोर्ट कचेरी झाली. निवडणूक स्थगित झाल्यानंतर त्यांच्या नेत्यांनी काय वल्गना केलेली, 10 पैकी 10 जागा जिंकू. जेव्हा निवडणुका लागल्या त्या साधे या लोकांनी उमेदवार उतरवले नाहीत. शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर सगळ्यात मोठं आव्हान युवा नेतृत्वाला युवा सेनेला होतं ते मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचं. आणि हीच सिनेट निवडणूक व्हावी यासाठी वारंवार मागणी युवा सेनेकडून केली जात होती. कारण त्यांना या मैदानात उतरायचं होतं. ते या मैदानात उतरले आणि त्यांनी मैदानही मारलं. आणि मैदान मारण्याची जबाबदारी विशेष करून होती ती वरुण सरदेसाईंकडे. मी म्हणतो की विशेष जबाबदारी होती 10 पैकी 10 उमेदवार निवडून आणण्याची आणि ती तुम्ही यशस्वीपणे पार पाडली. नाही, खरं तर याकरता अभिनंदन हे सगळ्या मेहनत घेणाऱ्या युवा सैनिकांचं, शिवसैनिकांचं केलंच पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल तसं आम्हाला खात्री होती की आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकू. आणि पक्षफुटीनंतर युवा सेनेची ताकद दाखवण्याची एकमेव संधी म्हणजे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होती. आणि म्हणून आम्ही देखील थांबलो होतो की कधी सिनेटची निवडणूक होते आणि त्यामध्ये युवा सेनेची ताकद आणि पदवीधरांचं कौल हे कोणाच्या बाजूने हे दाखवता येईल. आणि सरकार इतकं घाबरलं होतं की ते निवडणुका घ्यायला तयार नव्हतं. 2 वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत. अनेक वेळा कोर्ट कचेरी झाली. निवडणूक लागायच्या. किती संयम ठेवावा लागला. मी म्हणतोय की अडचणी भरपूर आल्या तर किती संयम ठेवावा लागला नेत्यांना. प्रचंड संयम म्हणजे तुम्हाला सांगू की एवढे अडथळे मला वाटत नाही कुठल्याच निवडणुकीत आले असतील. म्हणजे निवडणूक लागल्यानंतर उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळी निवडणूक स्थगित केली जाते. त्यानंतर अख्खी मतदार यादी खारिज केली जाते. शून्यापासून मतदार नोंदणी करायला लावतात. त्यानंतर निवडणुका लागतात. निवडणुका लागल्याच्या नंतर निवडणुकीला 1 दिवस असताना परत एकदा स्थगिती येते. त्यावर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन केस जिंकतो. सरकार थांबत नाही. सरकार दिल्लीत जातं, सर्वोच्च न्यायालयात जातं. आम्ही सर्वोच्च न्यायालयात केस जिंकतो. निवडणूक होते, मतमोजणी थांबवा म्हणून परत एकदा सरकार माननीय उच्च न्यायालयामध्ये जातं. ती केस आम्ही जिंकतो आणि मतमोजणीच्या दिवशी परत एकदा अभाविप माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन आता अर्धी मतमोजणी झाली आहे, बाकीची अर्धी थांबवा. एवढे सगळे अडथळे दूर करत त्याचसोबत आधीची जी नोंदणी होती ती तब्बल 92,000ची होती. ती खारिज करून या लोकांनी आम्ही परत एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी मेहनत घेऊन 27,000 मतमोजणी केली. त्यातली सुद्धा 14,000 नावं उडवून टाकली. आमचे 14,000 आमच्या मतदारांची नावच मतदार यादीतनं गायब करून टाकली. त्यानंतर केवळ 13,000ची जी उरलेली यादी होती, जी यांना वाटली की आता या 13,000च्या यादीला मध्ये आपण निवडणूक घेतली तर कदाचित अभाविप, शिंदेगड, मनसे वगैरे जे पण बाकीचे होते हे लढतील आणि काहीतरी आपल्या 2-4 जागा येतील असं त्यांना वाटलं. आम्ही त्याला सामोरे गेलो आणि तरी आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो. त्यामुळे प्रचंड आव्हानात्मक ही सगळी परिस्थिती होती. 2018चं यश आणि हे आताचं यश फरक आहे. नक्कीच फरक आहे. कारण तेव्हा तसं पाहायला गेलं तर पक्ष आम्ही सत्तेमध्ये होतो. पक्ष आमचा एकसंध होता. त्यानंतर जी नोंदणी झालेली त्याच नोंदणीच्या आधारे निवडणूक झाली होती. आणि अनेक सहकारी म्हणजे अगदी सूरज चव्हाणांसारखे असतील हे आमच्या सोबत होते. अनेक लोक आम्हाला मार्गदर्शन करायला होते. त्यावेळी एक संपूर्ण नवीन युवा सेनेची टीम गेल्या 2 वर्षात आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली. यश कठीण होतं असं तुमचं म्हणणं? नक्कीच कठीण होतं. कारण अनेक लोक जे आमच्या सोबत होते ते आज शिंदे गटात गेलेले आणि त्यांनी जाताना मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं की जी काही युवा सेना ते आम्हीच चालवतो. जे काही सिनेट बिनेट होतं ते आम्हीच करत होतो. आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळून चुकलं असेल की हे जे कोण आपल्याकडे आलेले आहेत यांचं किती कर्तृत्व होतं आणि खरी युवा सेनेची ताकद. उतरले नाहीत. उतरले नाही म्हणजे मला वाटतं की आता केवळ बॅनर लावून आणि सोशल मीडियावर पेड पब्लिसिटी करून आणि युट्यूबच्या चॅनलला पैसे देऊन एवढंच त्यांचे कामधंदे होते. तुम्ही हे दाखवले की युवा सेना ज्या 2 युवा सेना झाल्यात. हे बघा कसं आहे, एक आमची युवा सेना आहे, दुसरं दहीहंडी पथक आहे. त्याला मी काही युवा सेना म्हणत नाही कारण ते कुठेच निवडणूक लढले नाही. आम्ही मुंबई विद्यापीठात 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. पण मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो, गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे सिनेटच्या निवडणुका झाल्या, पुणे असेल, कोल्हापूर असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, सगळीकडे आम्ही लढलो आणि आमच्या युवा सेनेचे सगळीकडे सिनेट सदस्य आम्ही निवडून आणले. मी पार गडचिरोलीमध्ये 15 दिवस राहून गडचिरोलीमध्ये मी सिनेट सदस्य निवडून आणले. त्यामुळे हे जे समोरचे आहेत यांनी गेल्या 2 वर्षात त्यांचं काय कर्तृत्व आहे ते दाखवावं. मनसेने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक स्थगित झाल्यानंतर त्यांच्या नेत्यांनी काय वल्गना केलेली, 10 पैकी 10 जागा जिंकू. जेव्हा निवडणुका लागल्या त्या साधे या लोकांनी उमेदवार उतरवले नाहीत. त्यांचे सरचिटणीस काल लढले. किती मतं मिळाली माहिती आहे? 220 मतं मिळाली. आम्हाला किती मिळाली? 5,800.
त्यामुळे कोण काय बोलतं आणि कोणाला किती प्रसिद्धी द्यायची हे मला वाटतं आता आपल्या माध्यमातून माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे. केवळ शोबाज ऍक्टरगिरी करणाऱ्या लोकांना आता जरा बाजूला ठेवा, काम करणाऱ्या लोकांवर आपण लक्ष शेवटचा प्रश्न, जायंट किलर असे पोस्टर्स लागलेत युवा सेना भवनाबाहेर तुमचे, आणि तुमचं जे गणित असतं ते इतकं परफेक्ट, जे विधान परिषदेला बघितलं आणि आता या सिनेट निवडणुकीला, काय त्याचं गुपित? नाही. आपण म्हणालात तसं मी इंजिनियर असल्या कारणानं मला गणिताची आवड देखील आहे. त्यामुळे सगळं गणित बसवणं मला मनापासून आवडतं. त्यामुळे जेव्हा एखादी शिवसेनेची महत्त्वाची निवडणूक असेल, परिषदेची, राज्यसभेची असेल, मी पक्षाकडे ती विशिष्ट जबाबदारी मागून घेतो. मला आवडतं की त्या टीममध्ये मला सहभागी करून घ्या. आणि सिनेटमध्ये तर हे गणित बसवणं अतिशय कठीण असतं, कारण मतदारांची संख्या खूप मोठी असते. परिषदेला 288 आमदार असतात, राज्यसभेला 288 आमदार असतात, इकडे 13,000वर हे गणित बसवायचं असतं. आमचं गणित तंतोतंत एवढं योग्य झालं की 5 पैकी खुल्या गटातील 4 लोकांनी कोटा तोडला आणि 5व्यानी एवढी मतं घेतली की आबा विपाच्या सगळ्या उमेदवारांची बेरीज करून सुद्धा आमचा 5वा उमेदवार वरचा ठरला. त्यामुळे जे गणित होतं ते परफेक्ट कागदावर न राहता ते मैदानात उतरवण्यात आमच्या कार्यकर्त्यांना यश आलं. या निवडणुकीमुळे वातावरण बदलेल विधानसभेचं? 100% बदलेल आणि हे बदलणार याचीच भीती सरकारला होती. आज शेवटी मुंबई परत एकदा ठाकरेंची आणि मुंबईकरांच्या उच्च शिक्षितांच्या मनावर उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे ही 2च नावं कोरलेली आहेत. हे परत एकदा अधोरेखित झालेले आहे. हेच त्यांना करू द्यायचं नव्हतं. हाच जल्लोष त्यांना नको होता आणि त्यामुळे कालच्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या मनात काय ते दिसून आले. पक्षप्रमुखांकडून शब्बासकी मिळाली, बोलणं झालंय. काल रात्री 10 जागा जिंकल्यानंतर साहेबांची 2 मिनिटं आम्ही फोनवर बोललो. साहेबांनी अभिनंदन केलं आणि साहेबांनी सांगितलं की मेहनत करणारे आपले जितके कार्यकर्ते आहेत, निवडून आलेले उमेदवार आहेत, आम्ही सगळे आज आत्ता मातोश्रीवर जाणार आहोत. आदित्य साहेबांची भेट घेऊ आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच शेवटी या निवडणुका झालेल्या आहेत. नंतर उद्धव साहेबांची सुद्धा आशीर्वाद घेऊ आणि आज शेवटी त्यांचा करिश्मा होता. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला मतं मिळतात. आम्ही मतदार नोंदणी करतो, बाकी सगळी कामं करतो. शेवटी त्यांच्या नेतृत्वामुळे हे सगळं यश मिळाले आणि त्यांच्या करिश्म्यामुळे आज युवा सेनेला हे चांगले दिवस मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आम्ही घ्यायला नक्की जाणार आहोत. खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुमच्या सगळ्या टीमचं. तर हे होते वरुण सरदेसाई. त्यांनी कशा प्रकारे ही निवडणूक जिंकली, किती अडथळे होते, या सगळ्याबाबत आपल्याला या मुलाखतीत सांगितलं. कॅमेरामॅन विनय राजभर सम वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.